आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24। ग्रामस्थ खालसा कोळिंद्रेच्या वतीनं आज आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये येण्यामागचं कारण की गेली जवळपास 2007 पासून शेती शिवारामध्ये जाणारा स्मशानभूमीत जाणारा जो पाणंद रस्ता आहे, या रस्त्याच्या संदर्भात काही लोकांनी आडकाठी भूमिका घेतली आणि या आमच्या गावातील भगिनींना, गावातील शेतकरी वर्गाला, वडीलधाऱ्या वर्गाला प्रत्येक शेतात जाताना भरपूर अडचणी आल्या। शासनाने एक GR काढला होता की पाणंद रस्ता काढण्यासंदर्भात, आणि त्या संदर्भात महसूल विभागाच्या काही व्यक्तींनी, ग्रामसेवकांनी तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्ता काढण्याची भूमिका घेतली। पण मध्यंतरी काही लोकांनी त्याला आडकाठी भूमिका घेतल्यामुळे जसा आहे तसाच पडीत राहिला। आज या महिला भगिनींना साधं कपडे धुण्यासाठी नदीकडे जाता येत नाही। तोही रस्ता एखादं स्मशानभूमीमध्ये एखादं प्रेत जर जाळायचं म्हटलं तर तिकडे नेताना भरपूर अडचणी येतात, भले पावसाळ्यात असू देत किंवा इतर ठिकाणी असू देत। आणि आज या रस्त्याच्या संदर्भात गेली माझी आमदार साहेबांना, आता सध्याचे विद्यमान भाऊ आमदार आहेत त्यांना पण आम्ही संपर्क केला, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिले। खरोखर आम्हाला रस्त्याची गरज आहे, ही वास्तवता चित्रित करण्या अगोदर तिथे बघितलं पाहिजेत। आणि हे कागदोपत्री फक्त पाणंद रस्ते आहेत, वाट आहे असं रेकॉर्ड न ठेवता प्रत्यक्षात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी तिथं जावं, बघावं काय अवस्था निर्माण होते। आज एखादं लहान मुलगं एखाद्या सुशिक्षित आणि विकसित गावामध्ये सहज जाता येतं, सहज ते मुलगं सायकल घेऊन जातं, पण आमच्या गावामध्ये खालसा कोळिंद्र्यामध्ये एकही मुलगा शेताकडे जाऊ शकत नाही। मुलाचं तर सोडाच, पण जे धडधाकट तरुण वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, महिला भगिनी आहेत, त्यांना सुद्धा शेतीत जाताना भरपूर अडचणी सहन कराव्या लागतात। यासाठी खूप आम्ही मागे पडलो आणि याविषयी वेळोवेळी आम्ही तक्रार दिल्या, त्याच्याविषयी प्रोसेस चालू झाली, पण ती कागदोपत्रीच राहिली। आज या गावातील लोकांनी एक ठाम निर्णय घेतला की आम्ही या गावचे आहोत, या गावानं खूप काही सहन केलंय, गाव विकास होण्यासाठी, विकसित होण्यासाठी खूप प्रयत्न केलेत, पण ते कागदोपत्रीच राहिलेत। त्यामधला महत्त्वाचा एक बाब म्हणजे शेताचा पाणंद रस्ता। मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या वेळेला मागच्या 6 महिन्यामध्ये एक पाणंद रस्त्याचा 15वाडा आयोजित केला होता, त्यामध्ये सुद्धा आमचा असा विश्वास होता की आम्हाला ती शेतीत जाण्यासाठी रस्ता मंजूर होईल किंवा व्यवस्थित करता येईल। पण अजूनही आडकाठी भूमिका घेतल्यावर काही मोजक्या लोकांनी तिथं उपस्थित नाही आहेत। तर खरोखर ते असते किंवा त्यांच्यातून तो देण्यासारखी जर हिंमत असती तर ते आले पाहिजे होते, पण ते प्रत्यक्षात आपली स्वतःची चूक आहे आणि 4 लोकांच्या समोर आपलं मान खाली जाणार ही भूमिका घेऊन ते आले नाहीत असं मला ठाम म्हणायचं आहे। आणि खरोखरच आमचा हा रस्ता का गरजेचा आहे, वेगवेगळे उतारे, वेगवेगळे महसुली पुरावे आणि वेळोवेळी बदललेल्या राजकीय वर्तुळातून ते कागदपत्र दाखवून वेगवेगळे नकाशे, वेगवेगळ्या कागदपत्रांचा जोड करून देतात आणि त्यामुळे आम्हाला शेतात जायला रस्ता नाहीये। एका महिला भगिनीचं प्रेत ज्या वेळेला तिचं रक्षा विसर्जनासाठी जायचं होतं, खालसा कोळिंद्र्यावरून आम्हाला शिवपूरच्या धरणाला 3 किलोमीटर चालत जावं लागलं, हेऱ्याला सुद्धा जावं लागलं। गणपती विसर्जनाचा जो काही भाग पूर्वी चालत होता तो सुद्धा बंद झाला। म्हणजे एक प्रकारे ही प्रथा जी होती, सरकारी रस्त्यावरती अतिक्रमण करून काही लोकांनी आपले स्वतःची सत्ता गाजले, ही काढावी यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आलोय। बातमी तुमची, साथ आमची।